श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. रविवारी 20 ऑक्टोबरला आहे संकष्टी चतुर्थी आणि या दिवशी गणपती बाप्पांजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. मंदिरामध्ये जाऊन किंवा घरी गणपती बाप्पांच्या मूर्तीजवळ तुम्ही ही वस्तू ठेवू शकता. आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठा ठेवून आपल्याला हा उपाय करायचा आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण गणपतीच्या पूजनाने करत असतो, कारण गणेश पूजनाशिवाय कोणतेही कार्य सफल होत नाही. आणि संकष्टी चतुर्थी ही एक अशी तिथी आहे की जी गणपती बाप्पांना समर्पित असते. गणपती बाप्पांची अतिशय आवडती अशी ही संकष्टी चतुर्थी असते आणि या दिवशी बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी, त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या बोलून मनोभावे श्रद्धेने हे उपाय जर आपण केले तर गणपती बाप्पा जे आहेत तर ते आपल्या भक्तांना कधीही निराश करत नाहीत. आणि हा दिवस गणपती बाप्पांची पूजा आणि आराधना करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. जो कोणी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करतात तर त्यांच्या इच्छा बाप्पा 100% पूर्ण करतच असतात. आणि संकष्टी चतुर्थी जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते, उपवास केला जातो आणि त्यासोबतच गणपती बाप्पांचे मंत्र स्तोत्र म्हटले जातात आणि काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते सुद्धा केले जातात. आणि असाच एक उपाय म्हणजे गणपती बाप्पांजवळ आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती आपल्याला उठायचं आहे आणि यानंतर तुमचं स्नान वगैरे तुम्हाला आटोपायचं आहे आणि यानंतर उगवत्या सूर्यदेवांना आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे. देवघरातील देवांची आपल्याला पूजा करायची आहे आणि या दिवशी खास करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. आपण दररोजच पूजा करत असतो, परंतु या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला पंचामृताने स्नान घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने स्नान घालायचं आहे. तुम्ही ही जी पूजा आहे तर ती देवघरामध्येच करू शकता किंवा सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती जरी तुम्ही ही पूजा मांडली तरीसुद्धा चालेल. आता तुम्ही हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करत असाल किंवा उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही उपाय जो आहे तर तो करू शकता. शीघ्र आणि अचूक परिणाम जर आपल्याला हवे असतील तर मात्र तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास करून हा उपाय करायचा आहे. परंतु उपवास करणे शक्य नसेल तर मग तुम्ही उपवास न करता सुद्धा उपाय जे आहेत तर ते मात्र करू शकता. शास्त्रामध्ये ब्रह्मदेवांनी संकष्टी चतुर्थीचे महत्त्व सांगितलेले आहे आणि असे म्हटले जाते की जो व्यक्ती मनापासून श्री गणेशाची भक्ती आणि व्रत करतो त्याची इच्छा ही पूर्ण होतेच आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील कष्ट, दुःख जे आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात. तर आपल्याला एक वस्तू जी गणपती बाप्पांजवळ ठेवायची आहे तर ती आपल्याला बाप्पांची पूजा वगैरे करून झाल्यानंतर ठेवायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जी काही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करत आहात तर त्या इच्छेसाठी तुम्ही संकल्पसुद्धा करू शकता. म्हणजे तुम्ही संकल्प करून हा उपाय करू शकता की अमुक अशा इच्छेसाठी मी हा उपाय करत आहे किंवा संकल्प न करता जरी तुम्ही उपाय केलात तरीसुद्धा चालेल. बाप्पांना या दिवशी तुम्हाला गुळ खोबऱ्याचा आवर्जून नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तुम्ही मोदकसुद्धा नैवेद्यासाठी बनवू शकता, बुंदीचे लाडू बनवू शकता आणि धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे, बाप्पांची आरती वगैरे करायची आहे. आता आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे. बघा, गणपती बाप्पांसमोर आपल्याला हे विड्याचं पान ठेवायचं आहे. पान हे देठासह अखंड असावं आणि पानाचा देठ जो आहे तर तो बाप्पांकडे येईल अशा पद्धतीने हे विड्याचं पान ठेवायचं आहे. यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे कुंकू ओले करून घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती आपल्याला काय करायचं आहे तर या कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. आता तुम्ही उजव्या हाताच्या अनामिकेने हे स्वस्तिक काढा किंवा तुम्ही दुर्वा जे आहेत तर त्याची एक काडी जी आहे तर तिच्या साहाय्याने हे स्वस्तिक काढू शकता. कसंही तुम्ही स्वस्तिक काढा. स्वस्तिक काढताना स्वस्तिकमध्ये 4 बिंदू आणि दोन्ही बाजूला 2 उभ्या रेषा द्यायला विसरायचं नाही. योग्य पद्धतीने स्वस्तिक काढायचं आहे. यानंतर एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी ही टणक आणि चांगली असावी, तुटलेली, छिद्र पडलेली नसावी. शास्त्रामध्ये सुपारीला गणपतीचे रूप मानले जाते, त्यामुळे ही सुपारी घ्या. या सुपारीला आपल्याला एक लाल धागा गुंडाळायचा आहे. लाल धाग्याने 5 वेढे आपल्याला या सुपारीला घालायचे आहेत. रक्षासूत्राचा धागा जरी घेतला तरी चालेल किंवा लाल धागा घ्या
किंवा पांढरा धागा कुंकवाच्या साहाय्याने आपल्याला लाल करून घ्यायचा आहे आणि याचे 5 वेढे आपल्याला या सुपारीला गुंडाळायचे आहेत। आणि ही सुपारी आपण जे स्वस्तिक काढलेलं आहे विड्याच्या पानावरती तर त्यावरती बरोबर मध्यभागी ठेवायची आहे। यानंतर उजव्या हातामध्ये 11 काळे तीळ घ्यायचे आहेत। बघा 11 काळे तीळ घ्यायचे आहेत, त्यासोबत आपल्याला थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि 108 वेळेला ओम गण गणपते नमः किंवा श्री गणेशाय नमः तर हा मंत्र म्हणायचा आहे, किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला जो कोणता बाप्पांचा मंत्र येतो तर तो म्हणायचा आहे आणि हे तीळ आणि गूळ बाप्पांना अर्पण करायचे आहेत। यानंतर तुम्हाला 2 फूल असलेल्या लवंगा आहेत ना त्या सुद्धा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या सुद्धा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत। आणि पुन्हा एकदा आपल्याला 5 माळी ओम गण गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आहे। यानंतर काय करायचं आहे बघा, तुम्हाला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे। आता हा जो उपाय आहे म्हणजे तांब्याचं भांडं जे आपल्याला घ्यायचं आहे तर हे आपल्याला करायचं आहे ते म्हणजे चंद्रोदय झाल्यानंतर। अगोदरचं जे आहे की आपल्याला गणपती बाप्पांजवळ एक विड्याचं पान ठेवायचं आहे, त्यावरती सुपारी ठेवायची आहे, लवंगा ज्या आहेत किंवा काळे तीळ गूळ हे बाप्पांना अर्पण करायचं आहे। तर हे सुद्धा तुम्हाला चंद्रोदय होण्याच्या अगोदर करायचं आहे किंवा तुम्ही सकाळी जरी केलं तरी सुद्धा चालेल, परंतु आपल्याला जर चांगला रिझल्ट हवा असेल तर आपल्याला जेव्हा चंद्रोदय होणार आहे तर त्याच्या थोडंसं अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे। आणि यानंतर एक तांब्याचं भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं दूध जे आहे तर ते टाकायचं आहे आणि एक पांढरं फूल टाकायचं आहे। आणि ज्या ठिकाणावरून चंद्र दिसतो, मग तुमच्या छतावरून चंद्र दिसत असेल किंवा तुमच्या अंगणातून तुमच्या गॅलरीतून त्या ठिकाणी जायचं आहे आणि काय करायचं आहे आपल्याला तर चंद्रदेवांना अर्ध्य द्यायचं आहे। परंतु हे अर्ध्य कसं द्यायचं आहे, आपण जे त्या तांब्यामध्ये ज्या काही वस्तू टाकलेल्या आहेत तर त्यासोबत तुम्हाला 11 काळे तीळ घ्यायचे आहेत, थोडासा गूळ घ्यायचा आहे, उजव्या हातावरती घ्यायचा आहे आणि यानंतर ओम सोम सोमाय नमः ओम सोम सोमाय नमः हा मंत्र जो आहे तर तो 108 वेळेला म्हणायचा आहे। आणि हे तीळ आणि गूळ ज्यामध्ये आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये टाकायचं आहे आणि आपल्याला हे अर्ध्य जे आहे तर ते चंद्रदेवांना द्यायचं आहे। चंद्रदेवांना सुद्धा आपल्याला धूप दीप अगरबत्तीने ओवाळायचं आहे। यामुळे काय होणार आहे तर घरामध्ये सुखसमृद्धी येते, घरातील क्लेश जे आहेत तर ते दूर होतात, घरातील ताण तणाव भांडण वादविवाद हे सुद्धा कमी होतात आणि कुंडलीतील चंद्रदोष जो आहे तर तो सुद्धा दूर होतो। तर अशा प्रकारे साधा सोपा आपल्याला उपाय करायचा आहे की बाप्पांजवळ अगोदर सांगितल्याप्रमाणे विड्याचं पान त्यावरती सुपारी ठेवून काही वस्तू बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि रात्री आपल्याला अशा प्रकारे चंद्रदेवांना अर्ध्य द्यायचं आहे। उपायासाठी वापरलेल्या वस्तू दुसऱ्या दिवशी निर्माल्यमध्ये विसर्जित करायच्या आहेत किंवा त्यातील सुपारी जी आहे तर ती लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि उरलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे तीळ असेल गूळ असेल तर ते तुम्ही एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता।